पुण्यात सण जवळ येताच बाजारपेठा फुलल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रत्येक सणाला तसंच चित्र पाहायला मिळतं। तसंच आता उद्या होत असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त देखील पुण्यातील अनेक दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर आता खरेदीसाठी पुणेकरांनी या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे। प्रत्येक सण पुणेकरांकडून अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो। जवळपास प्रत्येक घरावर गुढी उभारली जाते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं। त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आता पुणेकरांनी देखील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर उद्या मराठी नववर्षाची सुरुवात होणार आहे। उद्या राज्यभरात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज देखील बाजारपेठांमध्ये पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सण जवळ येताच पारंपरिक प्रत्येक उत्सव साजरा करणाऱ्या पुण्यामध्ये सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येतो। या पार्श्वभूमीवर आता पुणेकरांनी साखरेच्या माळा त्याचबरोबर गुढीपाडव्याला लागणारं साहित्य घेण्यासाठी गर्दी केली। तर सध्या पुण्यातल्या दुकानांमध्ये पुणेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। उद्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आता गाठी खरेदी करण्यासाठी जी आहे ती पुणेकरांनी विविध ठिकाणी जी आहे ती गर्दी केलेली पाहायला मिळते। आपण आता अशाच एका दुकानामध्ये आहोत ज्या दुकानामध्ये या सगळ्या गाठ्यांची विक्री सुरू आहे आणि खरेदी करण्याची देखील मोठी रीघ जी आहे ती पुणेकरांची आपल्याला पाहायला मिळते। आणि यंदा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या रंगांच्या अशा या सगळ्या गाठी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि शानदार नक्षी असणाऱ्या देखील अशा प्रकारच्या गाठी ज्या आहेत त्या आपल्याला या सगळ्या पाहायला मिळत आहेत। नेमकं किती गाठींची विक्री आतापर्यंत झाली आहे आणि तुम्ही या गाठी कशा बनवता आणि पुणेकरांकडून दरवर्षी कशी मागणी असते? पुणेकरांकडून आम्हाला पांढऱ्या शुभ्र गाठीची मागणी असते। दरवर्षी आपण कमीत कमी 4 ते 5,000 गाठी विकतो। नग हा साधारण किलोवरती असतं ते की साधारण 3 ते 4 टन आमचा दरवर्षी माल जातो। अरे बाबा, 4 टन गुढी गाठी तुम्ही हो हो। यंदाच्या वर्षी कसा प्रतिसाद पाहायला मिळतो? यंदाच्या वर्षी जरा ग्राहकांमध्ये उत्साह जास्ती आहे। त्यांना कलर गाठी नकोय कारण की कलर गाठी कडू लागते, तर आमची इथं पांढरी शुभ्र गाठी जाते। उद्याची गुढीपाडवाच्या दिवशीची सगळी तयारी जी आहे ती पुणेकरांनी करायला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।